नमो बुद्धाय. मित्रांनो, जगात अनेक महान व्यक्ती झाल्या, पण बुद्धांसारखं व्यक्तिमत्व क्वचितच दिसतं. राजकुमार असूनही त्यांनी राजवाडा, सुखसोयी, सत्ता यांचा त्याग केला. आज आपण जाणून घेऊया, गौतम बुद्धांनी गृहत्याग का केला. राजकुमार सिद्धार्थ म्हणजेच पुढे झालेले गौतम बुद्ध, ते कपिलवस्तू नगरीत राजा शुद्धोधन यांच्या घरी जन्मले. राजघराण्यात जन्म झाल्यामुळे त्यांचं बालपण राजमहालात सुखसोयींनी भरलेलं होतं. पण सिद्धार्थ वेगळे होते. ते नेहमी विचारात घडलेले प्रश्न विचारणारे. जीवन म्हणजे काय? दुःख का आहे? माणूस का मरतो? असे प्रश्न ते लहानपणापासून विचारायचे. एके दिवशी सिद्धार्थ बाहेर फिरायला गेले. तेव्हा त्यांनी 4 गोष्टी पाहिल्या. त्यांनी त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यांनी पाहिले, एक म्हातारा माणूस ज्याचं शरीर थकलं होतं. आणखीन काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, एक आजारी माणूस जो प्रचंड वेदनेत होता. परत काही अंतरावर गेल्यानंतर एक मृतदेह दिसला, ज्यामुळे जीवनाचा शेवट नक्की आहे हे त्यांना जाणवलं. आणि शेवटी एक संन्यासी जो शांत, समाधानी दिसत होता. या 4 दृश्यांनी सिद्धार्थाच्या मनावर प्रश्न उभे केले. माणसाचं जीवन फक्त दुःख, आजार आणि मृत्यू यासाठीच आहे का? याच विचारात सिद्धार्थ अधिकाधिक खोल जात गेले. ते म्हणाले, जर या जगात दुःख आहे तर त्यातून मार्गही असणार. तो मला शोधायचा आहे. एके रात्री त्यांनी अंतिम निर्णय घेतला. पत्नी यशोधरा आणि लहान मूल राहुल यांना गाढ झोपेत पाहिलं. डोळ्यात पाणी आलं, पण मनात निश्चय होता. तेव्हा त्यांनी राजवाडा, संपत्ती, कुटुंब सगळं काही मागे सोडून गृहत्याग केला. सिद्धार्थ आता राजकुमार नव्हते. ते साध्या वस्त्रात संन्यासी झाले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली, ध्यान केले. त्यांना जाणवलं, अति कष्ट किंवा अति ऐश्वर दोन्ही चुकीचे आहेत. म्हणून त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. हा शोध पुढे त्यांना बोधी वृक्षाखाली ध्यानात बसून अखेर ज्ञान प्राप्तीपर्यंत घेऊन गेला. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. मित्रांनो, बुद्धांनी गृहत्याग केला तो पडून जाण्यासाठी नाही. ते म्हणाले, मी माझ्या सुखासाठी नव्हे तर या संपूर्ण जगाच्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी घर सोडले आहे. त्यांचा गृहत्याग म्हणजे मानव जातीसाठी केलेले महान बलिदान होते. आज आपण जेव्हा दुःखातून मुक्ती होण्यासाठी बुद्धांची शिकवण वाचतो, तेव्हा जाणवतं, त्यांच्या त्यागामुळेच जगाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला. गौतम बुद्धांनी गृहत्याग का केला? कारण ते जीवनाचं खरं तत्व शोधत होते. कारण ते दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधून इच्छित होते. कारण
त्यांना फक्त स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी काही करायचं होतं. आज आपल्याला यामधून प्रेरणा घ्यायची आहे. कधी कधी मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर त्याग करावा लागतो. नमो बुद्ध.